सागर वागला मॅन फ्रॉम जांभिवली मेन पंचाच्या भूमिकेत, लेग पंचांच्या भूमिकेत पाहतोय आपण लाराला. या ठिकाणी दोन्ही संघाला विनंती करतो की फक्त बिमर साठी तुम्हाला रिव्ह्यू असेल. जो निर्णय पंच देतील तो मात्र या ठिकाणी अखेरचा. स्ट्राईकला पाहतोय आपण दिनेशला, नॉन स्ट्राईकला यशवंत. पंचाचा सिग्नल येतोय लेट्स प्ले. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज ट्रॅकवर पाहतो पिवनच्या पहिल्या षटकामध्ये सुनीलला पाहतोय आपण. चिकनीचवाडी यांकडून सज्ज होतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी, परंतु कुठेतरी लाईन या ठिकाणी चुकीची आहे. पहिल्या चेंडूवर लाईन भरकटला. या ठिकाणी न खाता पिता श्री गणेश केला गेलाय. अवांतर चेंडूने या ठिकाणी धावसंख्या उभारली गेली. एक धाव या ठिकाणी चापेवाडी संघाच्या धावफलकामध्ये जोडली गेले. न खाता पिता या ठिकाणी एक धाव तर निश्चित या ठिकाणी मिळेल. आता मात्र गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. गॅप आहे मोठा, धावांना नाही तोटा. या ठिकाणी येतोय दिनेशच्या बॅट मधून पहिला वार, चौकार. P1चा पहिलं षटक चालू आहे. निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिनेशच्या माध्यमातून केला जातोय. पहिला चेंडू अवांतर फेकला होता, वाईट चेंडू फेकला होता. त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये फटका सजवला होता. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहे. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना पाहतोय आपण दिनेशला. पुन्हा एकदा या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा दंडित केलं गेलंय. अवांतर चेंडू, वाईट चेंडू. कुठेतरी दडपणामध्ये गोलंदाजी करताना पाहतोय आपण सुनीलला. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर पुन्हा एकदा लाईन भरकडला. दबावामध्ये गोलंदाजी पाहतोय. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. संयमाने शांत डोक्याने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल सुनीलला. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा दाद मागले, परंतु चेंडू चांगला आहे. निर्धाव चेंडू. कुठेतरी या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये शांत डोक्याने संयमाने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना पाहतोय आपण. आता मात्र चेंडूला उडवून दिलाय. षट टॅकल एकदा पूर्ण करतो, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली. तोपर्यंत दुसरी धाव निश्चितच या ठिकाणी कंप्लीट केली गेली. मी म्हणेन चांगली सुरुवात तर झाली चापेवाडी संघाकडून. धावफलकाचा विचार केला तर 8 धाव अद्यापर्यंत लावल्या गेल्यात धावफलकावर. एक चौकार, एक दुहेरी धावसंख्या पाहिल्या आपण. आता मात्र पुन्हा एकदा जेलची संधी. क्षेत्ररक्षक येतोय आणि ठिकाणी घडतंय काय. शेवटच्या क्षणाला चेंडू निसटला हातामधून आणि पहिलं जवळदान चापेवाडी संघाला. मोठा गडी बाद करण्याची संधी आली होती. अरुण होता त्या ठिकाणी, परंतु घडतंय काय. शेवटच्या क्षणाला सोपा लॉलीपॉप जेल होता, परंतु चेंडू काय त्याला जलता आला नाही, टिपता आला नाही. आणि या ठिकाणी जो पहिल्या ओव्हरमध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये जीवनदान दिलं गेलं या सलामीच्या जोडीला. दिनेशला फटका तर फसला होता, परंतु जीवनदान या ठिकाणी आणि त्या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल ते मात्र आपल्याला येणारे काही चेंडू सांगून जातील. स्ट्राईकला पाहतो आपण यशवंतला. डाकूर याचा फलंदाज. आखूड टप्प्याचा चेंडू होता. या ठिकाणी उसळी घेतल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातो निर्धाव चेंडू. यशवंत विचार केला तर मागच्या स्पर्धेमध्ये जे वाघोबा क्रिकेट संघ आयोजित तारवाडीची जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. यशवंतची मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये, चौपेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मागच्या स्पर्धेमध्ये बॅटिंग पाहिली होती आपण त्याची. आता मात्र चेंडूला उचलून दिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आणि या ठिकाणी घडतंय काय. पहिला आदरा चापेवाडी टीमला. यशवंत बॅक टू पहिलंड. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण काय उत्कृष्ट जल टिपला गेला. श्रीपतच्या माध्यमातून बाउंड्री लाईनवर मिडॉनवर फटका सजवला होता, परंतु काय बाउंड्री लाईनवर जल टिपला गेला. पहिला आदरा लावला गेला चापेवाडी टीमला 9 आकड्यावर. इनेट नंबर 3चा फलंदाज पाहतोय आपण. नवीन फलंदाज नाना.
पहिल्या पिवनच्या षटकाचा विचार केला तर या ठिकाणी फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. 2 अवांतर चेंडू फेकले होते, परंतु त्यानंतर कमालीची गोलंदाजी केली. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, धावा रोखून ठेवल्या. श्रीपदला पाहतोय आपण पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चुका नसतील. या ठिकाणी दुसरा आदरा चापेवाडी टीमला. दिनेश बॅक टू पॅव्हलियन. तर पहिल्या चेंडूवर बडी मछली जाल में फस गई. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये जीवनदान दिलं होतं दिनेशला, परंतु आता कुठेतरी माघार परतावं लागेल. चांगलं झेल टिपलं गेला. लॉंग लेग मध्ये फिल्डर होता स्क्वेअर लेगला गुणनाथ होता. चांगला झेल टिपला गेला. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली श्रीपद. चंदरला पाहतो आपण नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर या ठिकाणी मैदानावर उतरलाय. आता कुठेतरी या नवीन फलंदाजाला जर विचार केला तर सलामीची जोडी मात्र तंबूत परतले. कुठेतरी आता पार्टनरशिप बनवावी लागेल. पुलटा चेंडू या ठिकाणी गाडतय काय, यष्टरक्षकाकडून चुका होते आणि येतोय चापेवाडी संघाला नशिबाचा चौकार. लेग बायज आहेत का पंच का बाईज ओके. तर बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा चापेवाडीच्या धावफलकावर लावल्या गेल्यात. 4च्या मदतीने या ठिकाणी धावफलकाचा विचार केला तर दुहेरी आकड्यामध्ये 13 धावा पाहतोय. 2 गड्याच्या बदल्यात फुलटा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला. गॅप आहे मोठा, धावा नाही तोटा. हा येतो रामच्या बॅट मधून पहिला वार, चौकार. तर माफी असावी. चंदर आहे फलंदाज. पिवनचं दुसरं षटक प्रगतपथावर असताना श्रीपदला पाहतोय आपण. फटका चांगला सजवला होता, गॅप मध्ये पटक्याला ढकलून दिलं होतं. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये त्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. आता मात्र शेवटच्या क्षणाला गुणनाथ होता त्या ठिकाणी आणि बाउंड्री लाईनवर काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहतोय. बघता बघता 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण मी म्हणेन या ठिकाणी गुरुनाथच्या माध्यमातून पाहतोय आपण. जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर काय सुरेख असा झेल टिपला होता. दिनेशचा खेळ संपुष्टात आणला होता. त्यानंतर निश्चितच आपल्या संघासाठी या ठिकाणी 2 धावा तर मी म्हणेन निश्चितच वाचवण्यात गुरुनाथने काय कमालीचे क्षेत्ररक्षण दाखवतोय. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलेलं आहे. या ठिकाणी बॅटची लिडिंग एज आणि घडतंय काय, झेल टिपायचा होता परंतु या ठिकाणी यष्टिरक्षकाला झेल काय टिपता नाही आला. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. बघता बघता धावफलक विचार केला तर वेगाने पुढे सरकताना धावा पाहतोय आपण 20 धावा 2 गड्याच्या बदल्यात. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. कुठेतरी आता धावा रोखून धरावे लागतील श्रीपदला. स्ट्रेट डाव खेळा एकदा पूर्ण, क्षेत्ररक्षक जातो, चेंडू खाली आउटफील्ड फास्ट आहे आणि या ठिकाणी गाडतय काय, शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला आणि चापेवाडी संघासाठी चौकार. बघता बघता या ठिकाणी 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपलाय. तर 2 षटकामध्ये 24 धावफलका जोडल्या गेल्या 2 गड्याच्या बदल्यात. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्को सज्ज होते. अरुणला पाहू शकाल आपण राईट आर्म विकेट चिकनीचवाडी यांकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जर विचार केला तर धावफलक मात्र मजबूत स्थितीत आहे. 24 धावा 12.06. हातामध्ये चेंडूला उडवलं, क्षेत्ररक्षक आहे, लेग स्लिप मध्ये जलची संधी आणि ठिकाणी आता मात्र चुका नसतील. तिसरा आदरा चापेवाडी टीमला 24 आकड्यावर. चंदर बॅक टू पॅव्हलियन. येतो तो टाइम लागेल पोरा मॅच ठेला ना ती झालो
युनिट नंबर 5 वर पाहतो आपण मनोजला. मनोजचा विचार केला तर मनोज सुद्धा आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जातोय. त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी क्षमता आहे. जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली अरुणने. लेग स्लिप मध्ये जल टिपला गेला आणि या ठिकाणी चंदरचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. पुलटा चेंडू आणि मात्र फाईन लेग मध्ये पटक्याला सजवलाय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मनोजच्या बॅट मधून हा येतोय संघर्षमय करणारा चौकार. तर या ठिकाणी नवीन बॉल घ्यायचंय. तर आयोजकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. ऑलेंडरने लगेच मैदानाच्या आतमध्ये बॉलाची पूर्तता करायची. आले पहिल्या चेंडूवर आपल्या बॅटने चौकार मारलाय. पॅव्हलियन मधून शेट वरून आलाय की काय असं वाटतंय. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडूला खेळून काढलाय. सुनील त्या ठिकाणी उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. चांगलाच फलंदाजी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. शांत डोक्याने या ठिकाणी फलंदाजी मनोजच्या स्वरूपात पाहतोय. आल्यालाच पहिल्या चेंडू चौका. त्यानंतर मात्र सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतोय आपण. अजूनही तिसरं षटक प्रगतपथावर असताना पुन्हा एकदा फटका चांगला. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक धावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. काय या ठिकाणी कमालीचं दोघांमध्ये ताळमेळ बसतोय. 2 धावा या ठिकाणी निश्चित कंप्लीट केल्या गेल्यात. बघता बघता धावला विचार केला तर 31 धावा धावफलका जोडल्या गेल्या 3 गड्याच्या बदल्यात. स्कोर कार्ड तर चांगल्या मजबूत स्थितीत पाहतोय आपण. तिसरं षटक प्रगतपथावर असताना अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. पहिल्या चेंडू विकेट प्राप्त केल्यानंतर आता मात्र कुठेतरी धाव जमवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि आता मात्र या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण तर सुरेख झालेलं, परंतु या ठिकाणी थ्रोपैकी गच्चाळ आली. एक धाव या ठिकाणी थ्रोपैकी करण्याची काही गरज नव्हती. चेंडूला चांगला अडवलं होतं स्लिप मध्ये, परंतु या ठिकाणी घडलंय काय? गच्चा क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी इष्टाना चेंडू लागला नाही. न खाता पिता या ठिकाणी एकदा मात्र धावफलका निश्चितच ऍड होईल. आता मात्र फटका फसलाय आणि या ठिकाणी घडतंय काय? तू मै 2 क्षेत्ररक्षकामध्ये या ठिकाणी संपर्क झाला नाही आणि या ठिकाणी चेंडू जमिनीला दान. षटक समाप्त. 3 षटक विचार केला तर 33 धावा 3 गड्याच्या बदल्यात. सांगी कोट्यातील 4थं वैयक्तिक दुसरे षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहतो आपण. श्रीपतचा विचार केला तर P1चं दुसरं षटक टाकलं होतं. 15 धावा खर्च केल्या होत्या. एका गड्याला आउट करण्यामध्ये सफल झाला होता. आता कुठेतरी पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता. बॉलाची दिशा समजलेला मनोजला. निर्धाव चेंडू. 4थं षटक प्रगतपथावर असताना पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळते. धावफलका विचार केला तर 33 धावा या ठिकाणी लावल्या गेल्या तर 3 गड्याच्या बदल्यात. आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये त्याच पद्धतीने बॅट फिरवण्याचं या ठिकाणी काम केलं गेलंय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. वारंवार या ठिकाणी कुठेतरी दडपणामध्ये फलंदाजी पाहतोय आपण. मोठे फटके घेण्यापासून पूर्णपणे दूरवर ठेवलाय, लांबच ठेवला, वंचित ठेवलाय, पक्कड मजबूत करून ठेवले. श्रीपदने मोठे फटके करण्यापासून लांब ठेवला. आता मात्र फटका चांगला गॅप मध्ये फटका. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, दूरवरचा अंतर कापून येईल तोपर्यंत निश्चित या ठिकाणी 2 धावा तर कम्प्लीट होतील. एकेरी दुहेरी धावा काढून या ठिकाणी धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आहे. निश्चितच जर 40 ते 45 धावा झाल्या तर एक फायटिंग टोटल म्हणावी लागेल. तेच काम करत असताना दोन्ही फलंदाजाला पाहतो नाना आणि मनोजला. आता मात्र कुटाप्याचा चेंडू आणि पुरेपूर पादा उचललाय आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणाला प्रयत्न केले गेले होते चेंडू अडवण्याचा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर हा येतोय मनोजच्या बॅट मधून बिग हिट.
आउट ऑफ द पार्क, षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल मिडॉनच्या डोक्यावरून काय फटका सजवला, षटकार पाहिला. पुन्हा एकदा या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन केले, स्लोअर गतीचा चेंडू टाकला होता, बॉलाची दिशा समजली नाही. या ठिकाणी लगेच कमबॅक करते. श्रीपदला सुद्धा कमी लेखून जमणार नाही, त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी क्षमता आहे. मोठमोठ्या फलंदाच्या दांड्या वाकवल्या, त्याला सुद्धा तुम्ही सहजासहजी फटकेबाजी करू शकत नाही. लगेच कमबॅक केला, मागचे चेंडू षटकार खाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी काय कमालीची गोलंदाजी. या ठिकाणी पंच सिग्नल येतं, षटक समाप्त. चेंडू पाडल्यानंतर बन्ना ठिकाणी उसळी घेतली, अतिरिक्त उसळी आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता. बघता बघता या ठिकाणी 24 चेंडूचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये धावपैकी विचार केला तर 41 धावा 3 गड्याच्या बदल्यात. तर आयोजकांनी विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करायची. नको का? नको 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 तर या ठिकाणी जर धावपैकी विचार केला तर मजबूत स्थितीत पाहतोय आपण. 4 षटकामध्ये तब्बल 41 धाव या ठिकाणी लावल्या गेल्या 3 गड्याच्या बदल्यात. चांगली पार्टनरशिप म्हणून या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहतोय. टॉप ऑर्डरची ऑर्डर मात्र स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर या ठिकाणी पाहतोय आपण शेवटचं षटक टाकण्यासाठी विशालला पाहतोय. स्लोअर गतीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, या ठिकाणी बॉलाची दिशा समजली नाही. निर्धाव चेंडू, शेवटचं षटक, अनामरी षटक. या षटकामध्ये तुम्हाला 10 ते 15 धावा तर कुठूनच काढावे लागतील, कारण शेवटचं षटक आहे. फुलटा चेंडू गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिला, एकदा पूर्ण क्षेत्र श्रीपद आहे. त्या ठिकाणी श्रीपद कडून चुका नसतील, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. या ठिकाणी रनआउटचा संधी होती, परंतु या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडूला उचलला फेकला, थ्रोपैकी सुद्धा ॲक्युरेट आले. आणि या ठिकाणी आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. या ठिकाणी थर्ड अंपरच्या भूमिकेत पाहतोय आपण स्वतः आयोजक आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी फलंदाज नॉट आउट असेल निश्चित. या ठिकाणी जीवनदान भेटले, थ्रोपेटी एकदम ॲक्युरेट आलेली, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडू लावण्याच्या अगोदर मात्र पुन्हा आता गॅपमध्ये चेंडू ढकलून दिला, एकदा पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणेन. या ठिकाणी मात्र थ्रोपैकी तर ॲक्युरेट आले, परंतु या ठिकाणी बॅकअप मात्र चुकीचं आलं आणि बघता बघता या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तर 1 मिनिट थांबायचा सामना. पंच मागच्या चेंडूवर किती धावा होत्या? 2 का 1? एकच ना? ओके. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केले, या ठिकाणी घडतंय काय? निर्धाव चेंडू, शेवटचा षटक आहे. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलंय या गोलंदाजाने. विशाल गोलंदाज पाहतोय. धावपैकी विचार केला तर 45 धावा अजूनही मला वाटतं काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र या ठिकाणी घडतंय काय? स्लिप मध्ये रनआउट करण्याची क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु या ठिकाणी संधी मात्र गमावली. बघता बघता 1 धाव या ठिकाणी कंप्लीट गेली. 46 धावा 3 गड्याच्या बदल्यात पाहतोय आपण. मी म्हणेन या ठिकाणी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी रचली गेल्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून.
आता मात्र बॅटच्या रडामध्ये स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा पार आहे तो मारूनच्या बॅट मधून या सामन्यातला दुसरा षटकार. तर या ठिकाणी 5 षटकाचा खेळ संपलाय आणि 5 षटकामध्ये तब्बल 52 धावा कुठून काढल्यात आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये 53 धावांची गरज असेल भोस संघाला. बोल ना. अरे आलो ना मी, येतो पोराची मॅच चालू आहे ना, तर पोराची मी येतो जरा एक मॅच बघा म्हणजे तिथं जाऊ कमीच आहे ना पोरा मॅच आहे तर येतो मी, एक मॅच झालं की येतो तू जाऊन थांब, मी येतो तिथं तिथं ना, तिथे जाऊन थांब ना, किती 12 वाजेपर्यंत जाऊन थांब. तर या ठिकाणी चोन संघाचे जर खेळाडू आले असतील आणि दामनवाडी संघाचे खेळाडू असेल तर आम्ही आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपली रिपोर्टिंग करायचे. दामनवाडी जगदीश आणि चोनबी यांच्यामध्ये आजच्या दिवसातली दुसरी लढत होईल. तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चापेवाडी संघाने 5 षटकामध्ये 52 धावा कुठून काढल्यात आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 53 धावांची गरज असेल या भोस संघाला. तर मी भोस संघाला विनंती करतोय की आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. तर या ठिकाणी निश्चितच चापेवाडी संघाला 2 धावेची पेनल्टी असेल. जो 12 प्रतिनिधी आहे तो मात्र या ठिकाणी कंपल्सरी ड्रेसिंग मध्ये नसल्या कारणाने निश्चितच त्यांना 2 धावेने या ठिकाणी पेनलाइज केलं जाईल. तर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये जेवढ्या धावा होतील त्या धाव संख्येमध्ये या पेनल्टीच्या 2 धावा जोडण्यात येतील याची भोस संघाने नोंद घ्यायची. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. निश्चितच कालच्या दिवसामध्ये सुद्धा कंपल्सरी 12 प्रतिनिधी नसल्या कारणाने स्वतः आयोजक सावली संघाला सुद्धा 2 धावेने ठिकाणी दंडित केलं गेलं होतं. त्यांचा सुद्धा 12 प्रतिनिधी आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये उपलब्ध होता. स्वतः आयोजकांना सुद्धा कालच्या दिवसामध्ये पेनल्टी दिली गेली होती. तर सलामीची जोडी पाहतोय भोस संघाकडून 0-तून या ठिकाणी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर सलामीची जोडी पाहतोय श्रीपद कडाले आणि कालू रामला पाहतोय आपण. सकाळच्या सत्रामध्ये सामना पाहण्यासाठी खूप सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमले गेलेत आणि जे प्रेक्षक वर्ग आमच्याशी ऑनलाईन जोडले गेलेत त्या प्रेक्षक वर्गांचं सुद्धा मनपूर्वक सकाळच्या सत्रामध्ये मी स्वागत करतोय. बदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. खूप सारी मेहनत त्यांच्या टीम कडून पाहायला मिळते आपल्याला. पहिला चेंडू स्ट्रेट डाइव्ह केलाय आणि पहिला वार चौकार. पहिला सुरुवात चौकाराने करतोय श्रीपदला सुद्धा ठाऊक आहे भलमोठं आव्हान 53 धावांचं आव्हान आहे. P1च्या पहिल्या षटकात मात्र पुरेपूर फायदा उचलावा लागेल त्याचीच उदाहरण पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये.
पहिल्या चेंडूवर वार केला गेला, पहिला चौकार मारला स्ट्रेट ड्राईव्ह. जर विचार केला तर क्रिकेटमध्ये सर्वाधिक पटका म्हणून ज्याला ओळखला जातोय तोच पटका या ठिकाणी सजवला होता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला खेळून काढला, हा येतोय श्रीपतच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा चौकार. आता कुठेतरी दडपण मात्र या गोलंदाजावर असेल, मनोजवर असेल. पिवनचा पहिलं षटक टाकण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी सोपवली मनोजवर. जर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र चांगल्याशी उभारली गेले चापेवाडी संघाकडून, मजबूत स्थितीत आहे. चांगल्याशी सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी 2 चेंडूवर केली गेली भोज संघाच्या माध्यमातून. 2 चेंडूवर 2 चौकार पाहिले आपण. पहिला स्ट्रेट डाव केला, त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये फटक्याला सजवला होता. या ठिकाणी पिवनचा पुरेपूर फायदा उचलताना पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 षटरक्षक तैनात आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं, या ठिकाणी बॅटची कडा लागून शरीर चेंडू आदळला, निर्धाव चेंडू. तर सावरली संघाच्या आयोजकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला की लगेच मैदानामध्ये चेंडू देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करायचंय. आता मात्र या ठिकाणी फटका चांगला, एकदा पूर्ण षटरक्षक तैनात आहे. चंदर होता त्या ठिकाणी, चंदरकडून चुका नसतील. एकच धाव. मी म्हणेन आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज मनोजला पाहतोय आपण, कारण 2 चेंडूवर 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर कुठेतरी या 2 चेंडूवर कमबॅक करतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं, कोलवर टाकलेले चेंडू या ठिकाणी वसंत आहे, वसंत कडून चुका नसतील. एकच धाव. शेवटचा चेंडू असेल. धावपैकी विचार केला तर दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या पाहतोय 10 धावा बिनगड्याच्या बदल्यात या ठिकाणी लावल्या गेल्यात पिवळच्या पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात. आता मात्र उंची जास्त, लांबी कमी. या ठिकाणी गापमध्ये चेंडूला ढकलून द्या, षटरक्षक दूरवरून आलाय. बघता बघता या ठिकाणी चित्त्याच्या वेगाने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. षटक समाप्त. पिवळच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा बिनबाद 12 धावा. चांगली सुरुवात मी म्हणून या ठिकाणी केले गेले भोज संघाकडून. रामला पाहतोय आपण पिवळच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते. राईट आर्म द विकेट. रामचा विचार केला तर मागच्या चेंडूवर काय चौकार अडवला होता, दूरवरचा अंतर कापून आला होता, गॅपमध्ये चेंडूला पटकवला होता श्रीपत कडाळीने. परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच प्रयत्न सफल झाला. निश्चितच 2 धावा आपल्या संघासाठी अडवल्या. आता मात्र फटका चांगला, एकदा पूर्ण नाना असेल त्या ठिकाणी चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण दाखवतोय नानाच्या माध्यमातून. जर नाना आणि मनोजचा विचार केला तर 4थ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून पाहिली होती. त्याच्याच बळावर धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा जोडल्या होत्या धावफलकावर आणि 53 धावांचा भलमोठा आव्हान या भोज संघासमोर ठेवलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने स्वतः. पुन्हा एकदा एकच धाव. काय गोलंदाजी पाहतोय. श्रीपत सारख्या फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून खूपच दूरवर ठेवला. जर श्रीपतचा विचार केला तर पहिल्या पिवळच्या षटकामध्ये 2 चेंडूवर लगातार 2 चौकार पाहिले होते. त्यानंतर मात्र कुठेतरी कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण, बांधून जखडून ठेवले. मोठे फटके खेळण्यापासून खूपच लांबवर ठेवले. वारंवार स्ट्रेट डाय फटके खेळण्यासाठी या ठिकाणी भाग पाडतोय गोलंदाज. मोठे फटके खेळण्यापासून लांबच ठेवले दोन्ही फलंदाज काळूराम आणि श्रीपतला. वारंवार त्या क्षेत्रामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. खूप सारे सुरेख गोलंदाजी पाहतो आपण पिवळच्या षटकामध्ये रामकडून. जर रामचा विचार केला तर 3 चेंडू 3 धावा खर्च केल्या. पिवळचं दुसरे षटक. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॅटची कडची कडा आणि या ठिकाणी बडे मछली जाल में फंस गए. श्रीपत कडाले बॅक टू पॅव्हलन. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण काय झेल टिपला गेला. विकेट किपरच्या माध्यमातून मनोज होता त्या ठिकाणी. या ठिकाणी पहिला आदरा लावला गेला भोज संघाला 15 या आकड्यावर. सुरुवात तर चांगली करून दिली होती परंतु सस्त्यामध्ये बाद झाला.
या खेळीचा कुठेतरी पुढे नेण्याचं काम करायचं होतं श्रीपदला, परंतु या ठिकाणी मी म्हणे चुकीचा फटका त्याच्या माध्यमातून खेळला गेला. बॅटची वरची कडा लागली गेली आणि या ठिकाणी मोठा मासा गळाला लावला गेला श्रीपदच्या माध्यमातून. इनेट नंबर 3चा फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो, पाहतोय सुनीलला कुठेतरी कानमंत्र देताना पाहतोय आपण. राम या गोलंदाजाला रामचा विचार केला तर काय गोलंदाजी पाहतोय. पिवनच्या दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं, दूरवर ठेवलं. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे फलंदाजाला जखडून ठेवलं, बांधून ठेवलं. मोठे फटके पुरेपूर पिवनचा फायदा उचलू देत नाही. जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. शेवटच्या 4थ्या चेंडूवर काय विकेट प्राप्त केले, काय चेंडू टाकला होता भन्नाट वेगाने. नवीन फलंदाज पाहतोय आपण सुनीलला. अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र कुठेतरी लाईन पाहावी लागेल या ठिकाणी. निश्चितच पंच आमच्याकडे वळतील. लेगस्टिकचा खूपच बारीक चेंडू होता कुठेतरी. आता कुठेतरी लाईन भरकटलाय. अवांतर चेंडू न खाता पिता या ठिकाणी निश्चितच 1 धाव ऍड होईल. 16 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र पुन्हा एकदा वसला रनआउटची संधी. या ठिकाणी थ्रोपैकी ॲक्युरेट आणि या ठिकाणी घडतंय काय रनआउटच्या स्वरूपात सुनील माघारी पडतील. या ठिकाणी दुसरा आदरा भोस संघाला 16 आकड्यावर. मागच्या चेंडूचा विचार केला तर शॉर्ट मिडअप मध्ये चेंडूला खेळून काढलं होतं. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं वसंतच्या माध्यमातून आणि ॲक्युरेट स्वरूपैकी आणि रनआउटच्या स्वरूपात गडी मात्र या ठिकाणी गमावून बसला सुनील. बघता बघता 2 गडी घेण्यामध्ये सफलता आले चापेवाडी टीमला. आता मात्र पुन्हा एकदा बॅटची कडाले श्रीपद जेलची संधी आणि या ठिकाणी शॉटच्या क्षणाला चेंडू हातामधून निसटला आणि घडतंय काय काळरामला या ठिकाणी जीवनदान. पंचायत सिग्नल आहे तर षटक समाप्त. विचार केला तर 2 षटकामध्ये धावा, विचार केला तर 17 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. मी म्हणे चांगली गोलंदाजी पाहिली गेली. आपण रामच्या माध्यमातून अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि एक गडी निश्चितच या ठिकाणी बाद केला. रनआउटच्या स्वरूप सुद्धा जर विचार केला तर 2 गडी या ठिकाणी प्राप्त करण्यामध्ये यश आलं. या गोलंदाजाला काय कमालीची गोलंदाजी केली, कंजूस गोलंदाजी केली. धावा काढण्यापासून पूर्णपणे दूरवरच ठेवला. या भोस संघाच्या फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या पिवनच्या दुसऱ्या षटकामध्ये जर पिवनच्या पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा तर लावल्या होत्या, परंतु काय कमबॅकिंग गोलंदाजी रामच्या माध्यमातून पाहिली गेली. आपण सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय मनोजला. आता मात्र पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर विखुरले व्यवस्थित आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर निश्चितच या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक तैनात असतील. राईट आर्मवर व विकेट. जर विचार केला तर मागच्या चेंडूवर कावराम सारख्या फलंदाजाला लेग स्लिप मध्ये जीवनदान दिलं गेलं तर जलची संधी होती, परंतु या ठिकाणी जल टिपता आला नाही. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. या ठिकाणी भन्नाट वेगाने काय उसळी होती चेंडूवर. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसरी मिळाली, त्याचाच फायदा या ठिकाणी निश्चितच मनोज या गोलंदाजाला झाला. निर्धाव चेंडू. आता कुठेतरी मी म्हणेन या ठिकाणी धावफलक सुटलाय. आता मात्र बॅकहोल मध्ये टाकलेला चेंडू या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली. या ठिकाणी पंचाने दाद पेटाळून लावले. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. कारणचा विचार केला तर अजूनपर्यंत सलामी मिळाला, परंतु त्याच्या बॅटमधून आपल्याला अजूनपर्यंत चौकार किंवा षटकार या ठिकाणी पाहिला नाही. कारणच्या बॅटमधून सिंगल डबलला प्राधान्य देतो आणि पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे या ठिकाणी डॉट पर्सेंट वाढवण्याचं काम मात्र काळरामच्या माध्यमातून केलं जात आहे. दडपणामध्ये फलंदाज. आता मात्र स्ट्रेट डाय खेळलाय, गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला. आता मात्र येतोय काळरामच्या बॅट मधून पहिला संघर्ष करणारा संघर्षमय चौकार.
चौकाराने विचार केला तर 21 धावा या ठिकाणी 21 धावा धावपका लावल्या गेल्यात. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 चेंडूची खेळी शिल्लक असेल. तिसरे षटक प्रगती पथ असताना मनोजला पाहतो आपण. सांगी कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होते. आता मात्र उंची जास्त परंतु या ठिकाणी शतरक्षक तैनात आहे. गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का निश्चितच या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. शतरक्षक मात्र बाउंड्री लाईनवर तैनात असल्या कारणाने दूरवरचा अंतर होता तोपर्यंत या ठिकाणी निश्चितच 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. या चापेवाडी संघाचे शतरक्षक निश्चितच सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचं काम मात्र या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केलं जाते. आता मात्र स्क्वेअर लेग मध्ये चेंडूच्या रडार मध्ये आला चेंडू आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. हा येतो काळूरामच्या बॅट मधून पहिला मोठा फटका. बिग हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सजवला होता स्क्वेअर लेग मध्ये. रामच्या डोक्यावरून सॉरी चंदर होता त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून फटक्याला सजवला आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिला. षटकार. आता कुठेतरी धावपका विचार केला तर 29 धावा अद्यापर्यंत लावल्या गेल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल तर मॅच बॉलाला घ्यायचंय. 53 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र श्रीपत सारखा फलंदाज माघारी परतला. स्वस्त्यामध्ये बाद झाला. त्यानंतर सुनीलला सुद्धा चांगली कामगिरी करताना पुलटा चेंडू या ठिकाणी जयची संधी. स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज धावतो चेंडू खाली परंतु दूरवर चेंडू होता. बघता बघता दुसरी धाव घेण्याच्या ठिकाणी प्रयत्न सफल होत आहे. गोल्ड रनिंग बिटवीन द विकेट. एक ठिकाणी बघता बघता 3 षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकामध्ये धावफलकाचा विचार केला तर 31 धावा धावफलका जोडल्या गेल्यात 2 गड्याच्या बदल्यात. तर या ठिकाणी थोडस करेक्शन पाहायला मिळतं. ज्या पेनल्टीच्या 2 धावा होत्या त्या मात्र या ठिकाणी ऍड केल्या गेल्या नव्हत्या. या ठिकाणी चुकून राहून गेल्या होत्या. त्या धावा मात्र या ठिकाणी ऍड केल्या जातील. बोस संघाच्या धावसंख्येमध्ये धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. त्रेपन्न टार्गेट आहे. टार्गेट 53 आहे. नाही नाही टार्गेट तोच आहे पण हॅलो ऍड केले. टार्गेट आहे तोच आहे. 20 पाहिजे तुम्हाला. टार्गेट तेवढाच आहे तुम्हाला. तर बोस संघाला विनंती आहे की आपली धावसंख्या 31 झाले आणि प्लस पेनल्टीच्या 2 अशा मिळून 33 धावा या ठिकाणी धावफलका लावल्या गेल्यात. टार्गेट मात्र 53 धावांचा असेल. धावा मात्र या ठिकाणी पेनल्टीच्या निश्चितच ऍड केले गेल्यात. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. चंदरला पाहू शकाल आपण. सांगी कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज. भरतला पाहतोय आपण नवीन फलंदाज. पुलटा चेंडूला उडवून दिलाय दिनेश आहे आणि दिनेश कडून चुका नसतील. या ठिकाणी गाडी बाद होईल. तिसरा आदरा भोस संघाला 33 आकड्यावर. भरत बॅक टू पॅव्हलियन.
इंडियन नंबर 5 चा फलंदाज पाहतोय आपण अरुणला. 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. लॉंग ऑफ मध्ये चांगला जल टिपला गेला दिनेशच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र खेळ संपुष्टात आला. बरंचचा नवीन फलंदाज पाहतोय आपण अरुणला. 11 चेंडू 20 धावांची गरज. आता मात्र फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिला परंतु दूरवरचा अंतर कापून आला होता. चांगला ऍक्युरेट क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एकच धाव. एका धावेसाठी या ठिकाणी संघर्ष करताना पाहतोय आपण भोज संघाला. सामना सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. दुसऱ्या दिवसातला फेरीतला पहिला सामना पाहतोय आपण. 53 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक विचार केला तर 34 धावांपर्यंत आतापर्यंत धावफलक नेऊन ठेवलाय. भोज संघाच्या फलंदाजाने एका धावेचा साठी झगडताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंडूला उचलून दिला स्ट्रेट ढकलला. पुन्हा एकदा या ठिकाणी षटकाचा आवाज आहे बाहेर. हा येतोय कावरांच्या बॅट मधून. मोठा फटका. बेगीन षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय फटका सहजला. स्ट्रेट डाव खेळलाय. सर्वाधिक सेफ फटका आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. बघता बघता या ठिकाणी धावफलक 40 या आकड्यावर नेऊन ठेवलंय. येणारे 9 चेंडू 13 धावांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 9 चेंडू आणि 13 धावांची गरज या ठिकाणी सामन्यामध्ये. आता मात्र कुठेतरी रंगत निर्माण झाले. सकाळच्या सत्राला पहिला सामना. आता मात्र या ठिकाणी फुलटा चेंडू आणि या ठिकाणी जलची संधी आणि निश्चितच क्षेत्ररक्षक या ठिकाणी जलच्या स्वरूपात मात्र गडी बाद दिला गेलाय. परंतु या ठिकाणी तर या ठिकाणी भोज संघाला विनंती आहे की आपण आरडाओरड करू नका. निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद असेल. पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत या ठिकाणी आलाय. तर या ठिकाणी भोज संघाला विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामधून आरडाओरड करू नका. अन्यथा आयोजकाच्या वतीने तुम्हाला नक्कीच या ठिकाणी दंडित केलं जाईल. तर या ठिकाणी फलंदाजाला विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद असेल तर वारंवार विनंती करतो भोज संघाला की आपण खेळाडू कक्षामधून आरडाओरडा करू नका. नक्कीच तुम्हाला आयोजकाच्या वतीने या ठिकाणी नक्कीच दंडित केला जाईल. तर या ठिकाणी निश्चितच फलंदाज बाद. तर या ठिकाणी भोज संघाला प्लीज विनंती आहे की आपण शांत बसायचंय. सामना मात्र अतिशय रंगतदार अवस्थेत पाहतोय आपण. तर या ठिकाणी कावळांचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. तर या ठिकाणी आयोजकांनी विनंती की आपण भोज संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी शांत करायचंय. तर आयोजकांनी विनंती की आपण या ठिकाणी कुठेतरी भोज संघाच्या खेळाडूंना या ठिकाणी शांत करायचंय. तर या ठिकाणी आयोजकांचा काय निर्णय आहे तर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर या ठिकाणी पंचाचा सिग्नल तर आउट आहे. तर आयोजकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे. तर आयोजक तर या ठिकाणी पंच नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला पंचाच्या माध्यमातून. बिमर साठी असेल का निश्चितच या ठिकाणी चेक केला जाईल.
आपण बॅट्समनला झेलला असता ना तुम्ही आवाज पण देता तो काय आजच खेळतोय खेळत ना त्यानं झेलला असता ना त्याने रिव्ह्यू घेतला फक्त सेकंड चेक करा किती सेकंदामध्ये घेतलाय जर तुमचं किती सेकंद तुम्ही आहेत ना त्या सेकंदामध्ये नसेल तर आम्ही आऊट देऊ ना त्या मान्य असं काय करताय सागर बोलतो ना त्यांनी टाइम होऊन गेला किती सेकंद झाले ते चेक करा ना आम्ही आऊट देतो ना मग असं काय तुमचा टाइम झालाय तर मग आम्ही आऊटच देऊ ना सेकंद बघा सागरनं सांग ना किती सेकंद झालं सागरनं जर माहित आहे का किती सेकंद झालं रिव्ह्यू वाचून आता आपण इकडनं आवाज द्या मग सांगायचं घरी जेव्हा त्यांनी दाखवलं तो पण खेळाडूच आहे टाइम किती झाले मला सांगा टाइम किती झाले मला सांगा तर या ठिकाणी चोल संघाचे कर्णधार जर आले असतील आणि दामनवाडी संघाचे कर्णधार तर कृपया आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या पुढील सामना होणार आहे. दामनवाडी संघाचे कर्णधार आणि चोल संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकाने या ठिकाणी आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे. तर निश्चितच आमच्यापर्यंत निर्णय आलाय फलंदाज बाद असेल तर या ठिकाणी भूसंघाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. ज्या सूचना आमच्यापर्यंत येतील ते मात्र पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करू. कोणत्याही संघाची बाजू मात्र आमच्याकडून घेतली जाणार नाही याची मात्र भूसंघाने नोंद घ्यायची. फक्त अंपरला विचारा रिव्ह्यू किती सेकंद असतो एवढा विचार फक्त बस दुसरा काहीच नाही मला माहिती आहे 3 सेकंदाचा असतो 3 सेकंद चालते का चालते 3 सेकंद त्यानं बॅट टिकली त्याच्यानंतर तर या ठिकाणी निश्चितच सामना मात्र या ठिकाणी रंगादार अवस्थेत येऊन ठेपलाय. नवीन फलंदाज पाहतोय आपण. 3 सेकंद असतो का रिव्ह्यू इंटरनॅशनल मॅच बघतो का तू विकीला विचार 3 सेकंद असतो. अरे काय कमले तू असं केलं मागे तर नवीन फलंदाज पाहतोय आपण. या ठिकाणी काळ्याला पाहतोय आपण. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र कॅपमध्ये चेंडूला टाकून दिला. एकदा पूर्ण करतो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का निश्चितच चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी निश्चितच 2 धावा. काय सिंगल डबलला प्राधान्य देताना पाहतो भोज संघाकडून. सामना सुद्धा अतिशय महत्वाचा सामना आहे. सांगायचं झालं तर 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. धावपैकी विचार केला तर 42 धावा अद्यापर्यंत लावल्या गेल्यात. नवीन फलंदाज पाहतोय आपण. काळूरामला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आडू नये. 7 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी निश्चितच बेमार चेंडू आणि या ठिकाणी निश्चितच दंडित केलं गेलंय. नो चेंडू या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी खाता पिता या ठिकाणी एक धाव जोडली जाईल या भोज संघाच्या धावसंख्येमध्ये. आता मात्र नाही एकच धाव नाही.
बॉलर पाहतोय आपण शिवाजीला. आता मात्र पाय लेग मध्ये फटका सजवलाय. या ठिकाणी चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. आईल भूसंघासाठी संघर्ष करणारा चौकार. धापलकर विचार केला तर 47 धावा धापलकर जोडले गेल्यात. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर चांगला समाचार घेतलाय या गोलंदाजाला पाहतोय आपण. शिवाजीला पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकार. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना पहिला चौकार लगावला गेला अरुणच्या माध्यमातून. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. या ठिकाणी निश्चितच जर सामना जिंकायचा असेल तर कंपल्सरी या ठिकाणी 6 धावा बनवायला लागतील. सकाळच्या सत्रामधला एक अतिशय रोमांचक स्थिती सामना पाहतोय आपण. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. या ठिकाणी आपण उचलून धरलंय आणि या ठिकाणी मात्र बॅटची कडा. फलंदाज होईल बाद. अरुण बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज पाहतोय आपण विषयाला. सामन्याचा विचार केला तर 4 चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची गरज. ते पण धावांचा पाठलाग करत असताना सामना मात्र शेवटच्या षटकामध्ये येऊन टेपलाय. 4 चेंडू 6 धावांची गरज. जर विचार केला तर अद्यापर्यंत भोज संघाने 4 गडी गमावून बसलाय. सामना मात्र अतिशय महत्वाचा आहे. पहिल्या फेरीतला पहिला सामना पाहतोय चापेवाडी विपक्ष भोज यांच्यामध्ये चालू असलेला सामना. सकाळच्या सत्रामधला चांगला सामना पाहतोय. हृदयाचे टोके उडवणारा हृदयाची दगदग करणारा सामना पाहतोय. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र शंका नसेल. तसं चित्र पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता. 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना मात्र कमबॅक केलं शिवाजी गोलंदाजाने. आखूड टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये चेंडूला ढकलून काढलाय. गॅप आहे मोठा. धावाला नाही तोटा आहे तो. काळूरामच्या बॅट मधून आल्या पहिला वार चौकार. विशाल तर या ठिकाणी विशाल असेल फलंदाज. नवीन फलंदाज. थोड्याच्या चुका तर आमच्याकडून सुद्धा होतील. पहिलाच प्रयत्न आहे आमचा बोलण्याचा या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून. तर निश्चितच सामना मात्र आता जवळजवळ आपल्या बाजूने झुकवण्याचा या ठिकाणी पूर्णपणे पक्कड निर्माण केले भोज संघाने. आलेल्या चौकाराने या ठिकाणी आगाज केलाय या विशालने. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावांची गरज. पुलटा चेंडू होता आणि या ठिकाणी करतोय काय. एसटी मागे या ठिकाणी चुकी केली गेली आणि येतोय विजय चौकार. या ठिकाणी भोज संघ विजय होतोय आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हार्डलक बॉय चापेवाडी टीम. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी मात्र कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले आणि निश्चितच या ठिकाणी सामना जिंकला गेला भोज संघाकडून. अभिनंदन तुमचं.